आता नंदबाबांनी म्हटलं, बाई पायवर तुझ्या हाती मला पोरगा आहे का कोण आहे? पाहिलं काय तिचा देर हाती दिसला. ती म्हटले, का तुम्ही कधी माझ्या हाती आले? म्हणे, वहिनी लय मोठे लोक जमा झाले तर तू सांगू राहती आणि ते बस कृष्णानं मला हातात दिला. म्हणायला पाहिजे होतं का नाही तुम्ही? कानकोंडी झाली, घराकडे आली, म्हणून आल्या जीवनामध्ये मी हे करतो, मी ते करतो, ते करू नका बरं. कारण कानकोंड व्हावं लागते. देव जे करते तेच करते, आपल्या म्हटल्यानं काहीच ऐकत नाही. त्याच्या हाती सूत्राची दोरी आहे. कोणतंही काम करत असताना देव करीन ते होईन बाई, देव करीन ते होईन बाई असं जर म्हणत राहिलो असेल तर त्याला माहीत आहे याचं काम करावंच लागते. पण आपण देवाची तर बोटच नाही घेत. आपण देवाचे काही बोट घेतो, आपले टोंगही टेकतात, तोंडही मातीत खुपसते आणि तेच बा म्हणतो की नाही देवाच्या हाती आहे. पहिले नाही म्हणतो आपण देवाच्या हाती आहे म्हणून. आता अशा गोकुळा चोऱ्या करणं चालल्या. एक दिवस यशोदा माय म्हणे, गळ्या बाबू येतो आलं बरं नाही बरं. खरे लोक घराने घेऊन येतात. कृष्णा तुला मी ताकीद करते, हरे तुला मी ताकीद करते. अरे घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी, हरे तुला मी ताकीद करते, घरी कुणाच्या जाऊ नको रे, घरी कुणाच्या जाऊ नको. यशोदाई म्हटली, तुला सांगते गळ्या, कोणा घरी जाऊ नको ना तू, आपल्या घरी काय कमी आहे? आणि एक दिवस राग राग उखडाला बांधलं. नंदाचा पोर आला बांधा उखडाला, नंदाचा पोर याला बांधा उखडाला, बांधा उखडाला बाई, बांधा उखडाला, बांधा उखडाला बाई, बांधा उखडाला. नंदाचा पोर याला बांधा उखडाला, हो नंदाचा पोर याला बांधा उखडाला. अहो साधू संत महंत जंगलात राहणारे करोडो वर्ष तप करतात, बांधल्या जात नाही. बांधला कोण? फक्त प्रेमानं. देवावर प्रेम असलं तर देव काम करू लागते. आणि जर देवावर प्रेम नसेल आणि हुबा हुबा जर देव केला असेल, देव आपला नाही बरं. आपल्याला त्याचं व्हावं लागेल. मग यशोदेनं काय केलं? उखळ आणलं आणि उखळाला बांधायला गेली. एक दावं लावलं, दोन बोटं निपूर आली. दोन दावे लावले, दोनच बोटं निपूर आली. असं करता करता 9 लाख गाईचे दावे बांधले. गामा झोकील झाली, पाणी प्यायला गेली नाही, तोंडाले भेसरी आली. देवाले आपण बेदोम 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 म्हणून ते आपली दया येते. तुम्ही म्हणसान माझी होई तर आताच्या फळासारखा राहिला पाहिजे आणि काहीच नाही झालं पाहिजे, जमत नाही बरं. मग काय ठीक आहे म्हटले.
आता बांधून घेतलं देवानं. यशोदेला बांधा वाटत नव्हतं. 10-12 बाया जमा झाल्या. म्हटल्या माया मी तुला सांगत लागल्या तुला बांधून तुला पोराले हा तुमच्या घरी काही गरज नाही म्हणजे तुमची रोज शेता घरानं सांगेले. त्याईले लढ येऊन राहिला की माझ्या एवढ्या शकलेकराले बांधलं. यशोदाबाई घरात गेली. लेकरं जमा झाले. पूर्वीच्या काळात लई लेकरं असायचे लई जमा व्हायचे. आता 2च आहेत आणि ते लवकर शाळेत जातात. काही कोणाला पताच नाही लागत कोणाच्या घरी काय होऊन राहिलं कोणाला. आणि मारही भेटत नाही. आणि जर एक चापट मारली की नाही बापानं पोराले तर बापच लढते. एकच पोरगा असते त्याले. पण पहिल्या काळामध्ये खांद्याच्या लेकराले मारलं की सर्व गाव तो ती जमा होय त्या लेकरायचं हुई हुई कल्ला करत. आता ते कृष्णाले बांधलं. झाले 5-25 पोट्टे जमा. शाळा नव्हती काही नव्हती. मग कृष्ण आता चालू लागले तर ते उखळ पायाच्या धोंड शिरायला लागत जाय. मग झाले आडवे. मग उखळ झालं आडवं. हे झाले टोंगळ्यावर. आणि आले चालत चालत दारामध्ये 2 झाडं होते. त्या झाडात ते उखळ अटकवलं. मागं जात पुढे जात मागं जात पुढे जात असं करू करू ते झाडं डल डल हलवले. आणि हलवल्यानंतर दोन्ही झाडं पडले. पडल्यानंतर त्यातून 2 माणसं निघाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. तेव्हा परीक्षिती राजानं शिवकवणीला प्रश्न केला. म्हटले का हो काय त्या झाडातून अचानक 2 माणसं कसे निघाले. तेव्हा शिवकवणी सांगू लागले दुर्वास ऋषी चपलाईवर बसून कथा ऐकू नका. गोपाल कृष्ण भगवान की शत्रुंजी आहे समोर या तुम्ही. नाही ना घेऊच नका त्या चपला तुमच्या जवळ. गेल्या मागाच्या तर भरून देऊ लेकाच्या. गाऱ्या नाही भरवल्या गेल्या तर चालती शिणानं भरून देऊ पण त्या चप्पलवर बसू नका. गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षिती राजांना प्रश्न विचारला तेव्हा शिवकमुनी सांगतात दुर्वास ऋषी स्वर्गात गेले होते आणि तिथं गंधर्व होते. गायन करता करता थोडं त्यांचं चुकलं. हे हुशार होते त्याने सांगायला पाहिजे त्याला असं नाही कळ्या असं नाही. सापच देऊन टाकला. म्हटले येत नाही काही नाही तर वा झाडं जातचे. म्हटलं का हो आमची तर काही जास्त चूक नाही आणि तुम्ही सांगत होतं समजवू आम्हाला श्राप का दिला. सांगितलं द्वापार युगामध्ये विष्णू परमात्मा कृष्णाचा अवतार घेते आणि त्यांच्यामुळे तुमचा उद्धार होईल असे ते यमल आणि अर्जुन असे 2 ते गंधर्व होते. तेवढ्यामध्ये त्यांचा उद्धार झाला. नंदबाबा आले. पाहिलं पोरगा उघडाले बांधलेला आहे. सोडला पोरगा. पोराने सांगितलं म्हटले आबा इथं काणी 2 माणसं आले होते ते गेले या झाडाच्या बुडातून निघाले. नंदबाबा म्हटले यशोदे जर हे झाड चुकून माया पोराच्या अंगावर पडत होतं तर तू काय केलंस तर बापा माहित आहे का. सारं जीवन बाई माणसाच्या हाताखाली गमवते. समजाय का ते नाही पटलं. फारकती होते. ज्यावेळेस फारकती होते ना त्यावेळेस जर तिला लेकरू असलं ना ते लेकरू तिच्या संग नाही देत. आमचं आहे म्हणतात. तिनं लेकाचीनं जन्म दिला 9 महिने पोटात वागवलं दूध पाजलं 2 वर्षाचं असलं तरी तू जाय लेकरू आमच्या घरी ठेव.
असं नंद बाबा म्हटले माया पोराच्या अंगावर पडत होतं काय? यशोदेचं पोरग नव्हतं का होते? पण बोलभाषा वेगळी आहे एवढंच म्हटलं असतं. यशोदे आपलं लेकरू चंदत होतं व एवढंच तिला हर्ष वाटलं असतं. पण नंदबाबा म्हटलं माझ्या पोराच्या अंगावर पडलं असतं झाड तो. मग काय, पोरगा उचलला, घरात गेले, हातपाय झटकले, धुवून काढले, दही भात वाढला आणि पोराले मांडीवर घेतलं. नंद बाबा आता कृष्णाले घात चालू लागले. कृष्ण आता नंद बाबाले घात चालू लागला. तुम्हाला जर वाटत अशी म्हातारपणी आपल्या पोरानं भाकर घाला तर 8 वर्षाच्या अगोदर ते लेकरू आपल्या ताटात घेऊन जेवा आणि दही भातच खा. ते कोण्याही कोपऱ्यात जाईल तरी मायबाप थकले की त्याला बरोबर मायबापाची आठवण येते आणि तो मायबापाची सेवा करते. कथेमध्ये अनेक पॉइंट लिहिले असतात. नंद बाबांना मांडीवर घेऊन घात जागला, पण कशाचा होता घात? दही भाताचा. समजा आपल्या घरी एखादे पाहुणे येत असतील, ते उसरा येत असतील, ते गावाकडे निघले की नाही त्या दिवशी त्याला दही भात करा. आपल्याला त्याची गरज आहे आणि ते उसरा येतात तर मग ते दही भात खाऊ घाला. ते 2-3 महिन्यातून आपल्या भेटीला तयार आहे. पण असं वाटत अशी काय आता पाहुणा आहे आलाच नाही पाहिजे तर त्याला खिरीचं जेवण करा. आपल्या घरचा पाहुणा तोड्याचा असेल फर्स्ट क्लास पैकी खीर करा, पोटभर खाऊ घाला त्याने. तुटला आपल्या घरचा. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता सगळे लोक आपापल्या कामात बिझी आहेत, पण तरी अजून काही असे ऐत खाऊ आहेत. म्हसोबाचा भाऊ आले, घर मालकाचे जीवार येते पण ते गावाकडेच जात नाही. स्टँडवर नेऊन घातलं, गाडीत बसवलं तरी 8 दिवसांनी ते आपल्या घरी आहेतच. तर असा पाहुणा जर आपल्याला हटवायचा असेल तर त्याला खिरीचा पाहुणचार करा. त्याला असो. आता जेवण झालं. पुढे एक बाई म्हणे काय बाया हवं तुम्ही तुमच्या घरी चोरी करते, माझ्या घरी तुम्ही चोरीच करू देत नाही. आणि बम घागरी भरल्या तुपानं, दह्यानं, दुधानं, फर्स्ट क्लास पैकी तोंड बांधून घेतले आणि त्याच्या शेजी बास टाकून निजली. पण आले बुवा श्रीकृष्ण परमात्मा. दही दूध होतं तोपर्यंत तिच्यात अंगावर मोहनी टाकून दिली. सगळ्या पोराले दही दूध खाऊ घातलं, पोट्टे हकालून दिले. पाला, बेडक्या, झुरय, इचू, सर्प तिच्या घागरीत भरले.